नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नांगर मोर्चाला कृषी प्रशासन घाबरले, लालबावट्याच्या शिष्टमंडळाला रविवारीच चर्चेला बोलावलं. डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाने पुकारलेल्या नांगर मोर्चाला प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र प्रशासनाने रविवारीच सुट्टीच्या दिवशी पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून लेखी आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक, बळजबरीने बियाणे विकत घेण्याची अट, पावती न देणे यासारख्या गंभीर तक्रारींवर कारवाई करण्याची मागणी लालबावट्याने केली होती. यावर चर्चा करण्यासाठी रविवारी तब्बल 4 तास बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे जिल्हा सहसचिव शेरू वाघ, तालुका कमिटी सदस्य किरण डुबळा, रामजी बरड, वामन किंडरा, राजू कवली, राजेश किडरा, सुनील मसकर, अरुणा मुकणे, लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सीता जाधव व पार्वती पाडेकर उपस्थित होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी हेही चर्चेसाठी हजर होते. शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना आणि संबंधित दुकानदारांना कठोर शब्दांत जाब विचारला. त्यानंतर प्रशासनाने संबंधित दोषी कृषी दुकानदारांवर कठोर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. या चर्चेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी येत्या 4 जुलै रोजी विशेष आढावा बैठक घेण्यात येणार आहे. पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर ही बैठकही निष्फळ ठरली तर न चुकता प्रचंड संख्येने नांगर मोर्चा पुन्हा उभारण्यात येईल. आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट.